नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुला शिकवीन चांगला धडा या सिरियलच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये कोणत्याशी इंटरेस्टिंग अपडेट आलेली तीच मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओतील व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका. तर मित्रांनो, अधिपतीने कमलला आता चांगलाच तुडवलेला आहे. तर नेमकं काय घडतं आणि कशामुळे अधिपतीने कमलला मारला, चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, अक्षराची अध्यक्षपदी निवड म्हणून शाळेमध्ये झालेले असते. त्यावेळेस मात्र शाळेमध्ये सगळे काही शिक्षक आलेले असतात आजूबाजूचे, पण त्यावेळेस मात्र त्यामध्ये कमल देखील असतो आणि कमल आणि अक्षराचं त्या ठिकाणी जोरदार भांडण होतं आणि हा नालायक कमल सगळ्यांसमोर अक्षराबद्दल खूप वाईट बोलत असतो आणि अधिपतींबद्दल देखील, कारण की म्हणत असतो की तुमच्यासारखे अडाणी माणसांना काही देखील कळणार नाही आणि तू त्या अधिपतीसोबत फक्त आणि फक्त पैशासाठी लग्न केलेलं आहे, कारण की तुम्हाला शिक्षणाची अजिबात देखील किंमत नाही. त्याच्यामुळे ह्या कमलने चक्क आता शिक्षण विरोधक म्हणूनच आता भुवनेश्वरीचा चक्क एक पुतळा बनवलेला असतो आणि एक रावणासारखा पुतळा बनवलेला असतो आणि त्याला आता जाळण्याचा प्रयत्न देखील करत असतो. पण मात्र अधिपती हे ठरवतात की काही जरी झालं तरी मास्तरीणबाईला आईसाहेब आलेल्या घरी आहेत, त्याच्यामुळे लवकरात लवकर घेऊन आलं पाहिजे. पण आता अक्षरा वाटत असतं की अधिपतींनी आता परवानगी दिलेली आहे मला शाळेमध्ये जाण्यासाठी, परंतु मात्र भुवनेश्वरी मॅडमने अजून पण परवानगी दिलेली नाही. त्याच्यामुळे अक्षराला भीती वाटत असते. पण तरी देखील अक्षरा आणि कमलचं दोघांचा देखील जोरदार वाद त्या ठिकाणी चाललेला असतो. तर तेवढ्यात मात्र कमल हा भुवनेश्वरीचा पुतळा जाळायला जातो. तर तेवढ्यात अधिपती त्याच ठिकाणी पोहोचतात. तर इकडे ही भुवनेश्वरी आता विचार करत असते की काही जरी झालं तरी त्या मास्तरणीला माझ्या तालावर मी नाचवणारच. आणि इकडे ही चंची आणि दुर्गी दोघेजण देखील विचार करत असतात की आता ताईचं मी कसं कान भरलेलं आहे, कारण की आता ताई काही जरी झालं तरी ती मास्तरीण इथे आल्याच्या नंतर तिला चांगलंच ऐकवेल आणि त्या मास्तरणीला लवकरात लवकर घराच्या बाहेर काढेल. एकदा का ती मास्तरीण ह्या घराच्या बाहेर गेली की नंतर मी ताईला देखील या घराच्या बाहेर काढेल. पण त्यावेळेस मात्र चंची म्हणते की ह्या घराच्या बाहेर तर सगळ्यांनाच काढायचं आहे, कारण की हे सगळं वैभव आता आपलं होणार आहे. त्याच्यामुळे तू जास्त काळजी करू नको मम्मी, मी ह्या सगळ्यांना घराच्या बाहेर नाही काढलं ना तर मी नावाची चंची नाही. तर त्यावेळेस मात्र चंची आणि दुर्गी दोघीजण देखील खूप आनंद एन्जॉय करत असतात. पण त्यांना माहीत नसतं की काही काळानंतर त्यांच्यावरतीच हा सगळी वेळ येणार आहे. तर इकडे आता अधिपती मात्र कमलवरती धावून जातात आणि म्हणतात की तुझी हिंमत कशी झाली आमच्या आईसाहेबांचा पुतळा इथे जाळण्याची. तर त्यावेळेस मात्र हे सगळं घडत असताना मात्र अधिपती कमलला मारण्यासाठी जातात. पण अक्षरा त्या ठिकाणी येते आणि म्हणते की प्लीज अधिपती या ठिकाणी भांडण करू नका. पण त्यावेळेस मात्र अधिपती ऐकायला तयार नसतात, कारण की ह्या कमलने एवढा मोठा मूर्खपणा केलेलाच असतो. त्याच्यामुळे मित्रांनो, अधिपती कमलला तुडवतात हे एकदम योग्यच करतात. पण मित्रांनो, आता अक्षराला घेऊन ते पुन्हा घरी देखील येतात. पण त्यावेळेस मात्र अक्षरा म्हणते की का भुवनेश्वरी मॅडमने परवानगी दिलेली नाही का. पण त्यावेळेस मात्र अधिपती म्हणतात की याबाबत आपण भुवनेश्वरी मॅडमसोबत म्हणजेच आईसाहेबांबद्दल हे सगळं काही बोलूया आपण आईसाहेबांपाशी गेल्याच्या नंतर. तर अक्षराला वाटत असतं की मला परवानगी भेटेल का नाही शाळा जॉईन करायला, याची चिंता अक्षराला वाटत असते. पण अधिपती म्हणतात की मास्तरीणबाई तुम्ही काळजी करू नका, मी काही जरी झालं तरी तुमची शाळा तुमच्यापासून दूर जाऊन देणार नाही, कारण की मला किती जरी प्रयत्न करावे लागले तरी मी तुम्हाला शाळेमध्ये पाठवणारच. तर मित्रांनो, भेटूया पुढील येणाऱ्या लेटेस्ट भागामध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा. धन्यवाद.